गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. आज आपल्या शब्द शिवरूप या मालिकेचा दुसरा भाग. कालच्या भागात आपण पारायण कसे करावे हे पाहिले. आज आपण दत्तगुरूंच्या 3 मुखी मूर्तीबद्दल काही माहिती पाहणार आहोत. आधी एक मुखी असणारी दत्तगुरूंची मूर्ती कालांतराने त्रिमूर्ती झाली. दत्तभक्तीचा प्रसार होऊन त्याबद्दल प्रेम, ममता, आपुलकी निर्माण झाली. आज सगळीकडे असणारी दत्तमूर्ती ही त्रिमुखी आहे. 12व्या शतकापर्यंत दत्तात्रेयाचे स्वरूप एकमुखीच होते, परंतु पुढे 15व्या शतकात सरस्वती गंगाधर यांनी गुरुचरित्राचे लिखाण केले. या गुरुचरित्रात मात्र दत्तात्रेयाचे स्वरूप त्रिमूर्ती बनले. त्रिमूर्तीत असणाऱ्या तिन्ही देवतांचा आशीर्वाद दत्त जन्माला कारणीभूत आहे. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणासारख्या धर्मग्रंथामध्ये त्यांना परब्रह्म सर्वोच्च अस्तित्वाचे प्रगटीकरण मानले जाते. त्रिमूर्तीचे अद्वितीय रूप भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार आहे. मृगशिरा नक्षत्र आणि पौर्णिमा या शुभदिनी त्यांचा जन्म झाला. या त्रिमुखी दत्तात्रेयाच्या मूर्तीसंबंधी काही गोष्टीची माहिती आता आपण पाहणार आहोत. 1. ज्ञान, तपश्चर्या आणि आध्यात्मिक शक्तीचे हे प्रतीक आहे. वसु, रुद्र आणि आदित्य या 3 गुणांची विभागणी दत्तमूर्तीत आढळते. 3. सत्व, रज, तम या 3 गुणांची विभागणी दत्तमूर्तीत झाल्याचे दिसते. 4. उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणजे दत्तांची 3 मुखे होय. 5. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे त्रिमुखी दत्त होय. 6. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ याचे प्रतिनिधित्व दत्तगुरूंची 3 मुखे करतात. त्रिमूर्तीच्या 3 मुखाचे वर्णन. 1. दत्तगुरूंचे मुख हे अतिशय सात्विक आणि तेजस्वी आहे. 2. त्यांचा चेहरा अत्यंत बोलका आणि रेखीव आहे. 3. त्यांचे रूप साजिरे आहे आणि अवयव रेखीव आहेत. 4. दत्तगुरूंना 3 शिरे आणि 6 हात आहेत. 5. गळ्यात रुद्राक्ष माळ असून अंगावर भस्मांचे पट्टे आहेत. 6. दत्तात्रेयांचे हे रूप वैराग्य सूचक आहे. अत्यंत साधे आणि सरळ असे हे रूप आहे. 7. हातात शंख, चक्र, गदा, डमरू आणि पायात खडावा आहेत. 8. त्रिमूर्तीने हातात दंड व कमंडलू धरलेले आहे. त्रिमूर्ती रूपाचे कार्य. दत्तात्रेयांच्या 3 रूपाचे कार्य असे आहे. 1. दत्तात्रेय हे गुरुतत्वाचे प्रतीक आहेत. 2. दत्तात्रेय अध्यात्माचे मार्गदर्शक आहेत. 3. दत्तगुरू गुरुतत्वाचे कार्य करतात. 4. दत्तात्रेय शिष्यामधील गुण वाढवतात. अ. ब्रह्मा. ब्रह्मा शिष्यात गुणांची निर्मिती करतात. ब. विष्णू. विष्णू शिष्यात भक्तिभाव टिकून ठेवतात. क. महेश. महेश शिष्यात असलेल्या अवगुणांचा नाश करतात. 5. दत्तगुरूंच्या 3 रूपाकडे लक्ष केंद्रित करून त्यांना शरण जावे. जो कोणी त्यांना शरण जातो त्या शरणागताचा भक्तिभाव खूप वाढतो. 6. दत्तगुरूंच्या भक्तीमुळे अंतःकरण निर्मळ आणि शुद्ध होते. 7. दत्तभक्तीमुळे भक्त गती मिळण्यास पूर्ण पात्र होतात. 8. दत्तगुरू हे योग साधनेचे उपदेशक आहेत.
त्रिमूर्ती हा शब्द संस्कृतमधून आला आहे, जेथे त्रि म्हणजे तीन आणि मूर्ती म्हणजे रूप किंवा प्रकटीकरण. एकत्रितपणे ते निर्मिती, संरक्षण आणि विनाश कार्याचे प्रतीक आहेत. त्रिमूर्ती ही संकल्पना हिंदू धर्मशास्त्रात आणि तत्वज्ञानामध्ये केंद्रस्थानी आहे. त्रिमूर्तीची उपासना हा हिंदूसाठी त्यांच्या जीवनातील निर्मिती, संरक्षण आणि परिवर्तनासाठी दैवी आशीर्वाद मिळण्याचा मार्ग आहे. उत्तराकामिकागम, रूपमंडल, रूपावतार, शिल्पदान या ग्रंथामध्ये त्रिमूर्तीचे वर्णन, तिहेरी गुणांची स्तुती आढळते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. आज आपण इथेच थांबणार आहोत. परत भेटूया पुढच्या भागात. दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा.